वापसी झाली आहे. वॉर्ड क्रमांक 24 इथे ते उमेदवार आहेत. अक्षय ठाकूर, अक्षय आनंद ठाकूर यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात माधुकाना ठाकूर माधुकाना ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे वॉर्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक प्रश्न चलते हम साथ में नहीं जा रहे हैं. त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सर की मेरी तो विकलांग जवान से कोई बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा. मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूंगा. सर मराठीमध्ये हेच काँग्रेसने 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले असं त्यांचं म्हणणं आहे. तरी आघाडी फसवण्याचा आरोप केला. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात. ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जास्त जागा दिला आणि अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या कसं काय तुम्ही किरण चव्हाणांनी असाही आरोप केला की पुण्यातील 2 नगरसेवक राष्ट्रवादीने पळवले. काँग्रेस नाही ते दोन्ही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते. पण किरण चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता. आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी खूप तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार. आता खूप ज्या काही चर्चा चालू आहे तर हे महाराष्ट्राकडे 4 पक्ष आहेत. म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना गट. तर काय झालं असतं काय करता किती जागा अजून जागेचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेचा फॉर्म्युला